हा पुढील सामना आहे। आजचे आयोजक प्रदीपजी मोहिते साहेब यांना मी धन्यवाद देतो। त्यांनी ह्या टूर्नामेंट आयोजित केलेले आहेत। श्रीवर्धन तालुक्यातील नामांकित एक उद्योगपती ते आहेत, त्यांना मी धन्यवाद देतो। रमाई माता यांच्या प्रीत्यर्थ हे सामने त्यांनी आयोजित केलेले आहेत। मोहिते इन्व्हेस्टमेंट यांनी संत रोहिदास श्रीवर्धन फिल्डिंग, पहिला बॉल हा अतिशय सुंदर बॉल होता आणि विकेट कीपर यांनी हा चांगल्या पद्धतीने अडवलेला आहे। एक बॉल डॉट बॉल झालेला आहे, काही रन नाही। पुढचा चेंडू हा अतिशय टोळलेला आहे, मला वाटतं 6 जाण्याच्या मार्गावर आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने टोळलेला आहे। मला वाटतं 4 धावा देतात की पंच काय 6 धावा देत आहेत आम्हाला माहिती नाही, पण 6 दिलेला आहे पंचांनी। पंचांचा निर्णय हा अंतिम असेल आणि 6 धावा मिळालेल्या आहेत। पुणेर यांना 6 धावा मिळाल्या आहेत, बरोबर ना? पुणेर यांना 6 धावा मिळाल्या आहेत। पुढील चेंडू संत रोहिदास श्रीवर्धन मधून, पुढचा चेंडू हा अतिशय समोरच्या दिशेने टोळलेला आणि कॅच घेतलेली आहे फलंदाजीने। अतिशय सुंदर कॅच, धावत जाऊन त्यांनी कॅच घेतलेली आहे लॉंगच्या दिशेने आणि फलंदाज बाद झालेले आहेत। सनी हे आउट झालेले आहेत। नेक्स्ट फलंदाज येत आहेत योगेश पुढचे फलंदाज। 3 बॉल 6 अशी परिस्थिती आहे। पुणेर यांची परिस्थिती 3 बॉल 6, चांगली सुरुवात आहे। पुढचा चेंडू संत रोहिदास श्रीवर्धन मधून, हा सुंदर चेंडू फुलटॉस बॉल होता आणि हा अतिशय लॉंगच्या दिशेने मारलेला आहे। 1 रन घेतलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु अतिशय सुंदर उत्कृष्ट अशी फिल्डिंग संत रोहिदास श्रीवर्धन। अशा पद्धतीने धाव संख्या झालेली आहे 8, 4 बॉल 8 अशी धाव संख्या झालेली आहे। फलंदाज आउट झालेले आहेत, या बॉलवरती फलंदाज आउट झालेले आहेत। आउट झालेले फलंदाज योगेश, आता पुढचे विकी म्हणून फलंदाज येत आहेत। लास्ट बॉल, पहिल्या ओव्हर मधला लास्ट बॉल आहे। विकी हे फलंदाजीसाठी सामोरे जात आहेत आणि संत रोहिदास श्रीवर्धन पुणेर हे शेवटचा बॉल टाकत आहेत। अतिशय सुंदर बॉल होता, विकेट कीपर याने तो चांगल्या पद्धतीने अडवला। अशा पद्धतीने 1 ओव्हर 8 रन अशी परिस्थिती आहे पुणेर यांची। पुणेर यांची 1 बॉल 8 रन अशी नाजूक परिस्थिती आहे असं मी म्हणेन। या ठिकाणी अतिशय चांगला स्कोर पाहिजे। ज्यावेळेस तुम्ही 30, 35, 40 रन माराल तेव्हा खऱ्या अर्थाने विजय होण्याचे चान्सेस असतात। आता दुसरं षटक टाकण्यासाठी येत आहेत संत रोहिदास श्रीवर्धन कडून। पहिला चेंडू हा टोळलेला आहे, 1 रन घेतलेली आहे। नो बॉल, पंचाने नो बॉल दिलेली आहे। मला वाटतं 2 रन घेतलेले आहेत याच्यामध्ये, टोटल एकूण 11 झालेले आहेत। 1 बाद 11 अशी परिस्थिती आहे। पुणेर पुढचा चेंडू, नेक्स्ट चेंडू संत रोहिदास यांच्याकडून, हा चेंडू टोळलेला आहे आणि आपण नो बॉल आहे आणि बाउंड्रीच्या बाहेर गेलेला आहे, परंतु 6 धावा मिळालेल्या आहेत आणि 1 नो बॉल, अतिरिक्त 1 रन आणि नो बॉल। 0 18 नाही, 1 विकेट 18, 1 विकेट 18 अशी परिस्थिती आहे। मसला संघ जर का आला असेल तर त्याने देखील या ठिकाणी उपस्थित राहावं अशी आयोजकांची विनंती आहे। 1 विकेट 18 रन संत रोहिदास श्रीवर्धन। पुढचा चेंडू पुणेर साठी, विराज साठी राज म्हणून, यानी राज याने पुढचा चेंडू हा टोळलेला आहे आणि कॅच घेण्याचा प्रयत्न आणि ती कॅच सुटलेली आहे, ड्रॉप झालेली आहे कॅच। अतिशय लॉंगच्या पद्धतीने लॉंगला कॅच होती, परंतु फलंदाजांनी अतिशय टोळलेला चेंडू हा लॉंगच्या दिशेने होता
स्कोर झालेला आहे, 21 स्कोर झालेला आहे. हा पुढचा चेंडू हा देखील लेगच्या दिशेने मारलेला आहे. फलंदाज पंचांनी 3 धावा डिक्लेअर केलेले आहेत. ज्यावेळेस इकडे मागे मारतील त्यावेळेस धावा डिक्लेअर करण्यात येतात. 24 धावा मसळा आलेली आहे टीम. 24 धावा झालेल्या आहेत आणि विकेट 25 धावा झालेल्या आहेत. सॉरी 25 धावा. विकेट किती? विकेट हा पुढचा चेंडू हा अतिशय चांगल्या पद्धतीने टोळलेला आहे. 1 धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाजांनी ती धाव पूर्ण केलेली आहे. एकूण 3 धावा झालेल्या आहेत. 28 धाव संख्या झालेली आहे. 3 बॉल 28. अच्छा पंचांनी 2 धावा दिलेल्या होत्या म्हणून 27. हा 2 बॉल राहिलेले आहेत. 3 बॉल 28. पुढचा चेंडू हा अतिशय सुंदर चेंडू होता आणि 4 बॉल 28. आणि हा चेंडू अतिशय सुंदर टोळलेला आहे. मला वाटतं लॉंगच्या दिशेने म्हणजे मारलेला आहे. 1 धाव घेतलेली आहे. मसला टीम पुढील आणि रानवली यांच्यामध्ये चुरशीचा सामना होणार आहे. हा स्ट्रेट ड्राइव्ह मारलेला आहे आणि 1 धाव घेतलेल्या 4 धावा मला वाटतं फलंदाजांना मिळाल्या आहे. आणि अशा पद्धतीने पुणेर यांची धाव संख्या झालेली आहे किती? 35. टोटल 35. आणि हा पुढचा देखील चेंडू त्यांनी मारलेला आहे. कॅच सुटलेली आहे. एक गचाळ फिल्डिंग. 6 रन. अच्छा 6 रन. अच्छा 41 धाव संख्या 41 झालेली आहे. अतिशय सुंदर धाव संख्या झालेली आहे. मसला विरुद्ध राणवली हा पुढील सामना. मसला विरुद्ध राणवली. टॉस साठी इकडे स्टेजवर यायचं आहे. दोन्ही कॅप्टननी पुढे यायचं आहे, स्टेजवर यायचं आहे. मसला आणि राणवली. मसला आणि राणवली या संघाने इकडे यायचं आहे. संत रोहिदास या टीमने लगेच बॅटिंगला उतरायचं आहे. इथे वेळ लावायचा नाही. वेळ लावला तर तुम्हाला दंड असेल. जर का वेळ घेतला तर 2 रनची पेनल्टी या ठिकाणी जाहीर होणार आहे. याची नोंद घ्यावी कर्णधारांनी आणि लवकरात लवकर पाणी द्या पाणी. मसला आणि राणवली. मसला आणि राणवली या संघाने या ठिकाणी यायचं आहे लवकरात लवकर. दीपक शिर्के साहेबांना विनंती करतो त्यांनी टॉस उडवावा. मसला आणि राणवली या तुल्यबद्ध संघामध्ये पुढची लढत होणार आहे. आणि मला वाटतं टॉस कोणी जिंकलेला आहे? राणवली यांनी टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी फिल्डिंग घोषित केलेले आहे. राणवली ओके. संत रोहिदास यांना जिंकण्यासाठी संत रोहिदास श्रीवर्धन यांना जिंकण्यासाठी 42 रनाची गरज आहे. 42 रनाची आवश्यकता आहे संत रोहिदास यांना जिंकण्यासाठी. जे बॉलिंग करत आहेत ते राज म्हणून बॉलिंग करत आहेत. पुणेर हे बॉलिंग करत आहेत आणि संत रोहिदास हा पहिला बॉल अतिशय सुंदर असा बॉल. 1 रन 2 धावा घेतलेल्या आहेत. संत रोहिदास एक नो बॉल होता त्यामुळे त्यांना 2 धावा मिळाल्या आहेत. संत रोहिदास 2 धावा. पुढचा चेंडू
हा तिथल्या तिथेच मारलेला आहे, एक धाव घेतलेली आहे. 3 धावा, एक चेंडू 3 धावा. अच्छा, हा सुंदर असा फटका मारलेला आहे, एक धाव घेतलेली आहे. मला वाटतं एक धाव पूर्ण झालेली आहे, दुसरी पण धाव मला वाटतं एक चेंडू 3. पहिल्या बॉलला एक चेंडू 3 धावा. एक मिनिट जरा. हा 2ला 5. अच्छा, 2 बॉल 5. आता पुढचा चेंडू हा वाईट देण्यात आलेला आहे, पंचांनी डिक्लेअर केलेला आहे. 2 बॉल 6 धावा. 2 बॉल 6 धावा. संत रोहिदास श्रीवर्धन हा फुलटॉस बॉल आणि अतिशय लॉंगच्या दिशेने मारला. 3 बॉल 10 अशी परिस्थिती आहे. तीन बॉल 10. 3-10. आणि पुढचा चेंडू हा चिकी रन घेण्यात आलेला आहे. दुसरा पण रन घेण्यात आला. 2 रन घेण्यात आलेले आहे. 4 चेंडू 12 अशी धावसंख्या आहे संत रोहिदास श्रीवर्धन. पुढचा चेंडू हा विकेट किपर यांनी चांगल्या पद्धतीने कीपिंग केलेली आहे. 5-12. हा टोळवलेला फटका ऑफच्या दिशेने गेलेला आहे. एक धाव घेतलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव पण पूर्ण केलेली आहे. 2 धावा. पहिलं षटक संपलेलं आहे, आता दुसरं षटक. 14 धावा. पहिल्या षटकामध्ये 14 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी त्यांना 41 धावाची गरज आहे. 41 नाही 42 धावांची गरज आहे. 28 जिंकण्यासाठी फार कठीण परिस्थिती आहे. 58 धावांची गरज आहे. 28च बोलतो. 6 बॉल 28 अशी गरज आहे जिंकण्यासाठी. अतिशय कठीण परिस्थिती आहे. यापुढे मसा आणि राणवली. संत रोहिदास यांना जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. दुसरं षटक टाकण्यासाठी येत आहेत विकी. हा पहिलाच बॉल अतिशय सुंदर बॉल होता, डॉट बॉल आहे. आणि अशा पद्धतीने दुसरा बॉल हा देखील बॉल टोळलेला आहे आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये दुसरी धाव देखील घेतलेली आहे. धाव संख्या झालेली आहे 16. 2 बॉल 16 अशी धाव संख्या झालेली आहे. एक वाईट बॉल. 2 बॉल 17 अशी परिस्थिती आहे. 4ला 25 पाहिजे जिंकण्यासाठी आणि बोल्ड झालेले आहेत. फलंदाज बोल्ड झालेले आहेत. 3 बॉल 17. 3 चेंडू आणि 25 चेंडू. 3 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 25 धावा. कठीण परिस्थिती आहे. हा सरळ स्ट्रेट डाव मारलेला आहे आणि मला वाटतं लूज फिल्डिंग. 2 धावा फलंदाजांनी घेतलेल्या आहेत. एकच धाव घेतलेली आहे. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. 4 बॉल 18. पुढचा चेंडू आहे हा लेगच्या दिशेने मारलेला आहे. एक धाव त्यांना डिक्लेअर झालेली आहे आणि हरलेली आहे. संत रोहिदास श्रीवर्धन ही टीम हरलेली आहे आणि पुणेर टीम ही जिंकलेली आहे, विजयी झालेली आहे. मी त्यांना धन्यवाद देतो. त्यांच्या कॅप्टननी इकडे स्टेजवर यावं, त्वरित स्टेजवर यावं. यानंतर